विवाह प्रमाणपत्रावर बारकोड नसल्यानं आधार कार्ड काढताना नागरिकांची गैरसोय होत असून नवीन बारकोडयुक्त प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे। विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोड नसल्यामुळे अनेक नागरिकांना आधार कार्ड काढताना तसेच इतर शासकीय कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। 2025 पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोड प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती विवाह नोंदणी अधिकारी DS पटणे यांनी दिली। मात्र 2024 पूर्वी विवाह नोंदणी झालेल्या अनेक नागरिकांच्या प्रमाणपत्रांवर बारकोड नसल्याने त्यांची कागदपत्रे ऑनलाईन पडताळणी प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले आहे। विशेषतः आधार कार्ड अपडेट, शासकीय योजनांचा लाभ, बँकिंग तसेच इतर कागदपत्रांच्या पडताळणीवेळी बारकोड नसलेल्या विवाह प्रमाणपत्रांमुळे नागरिकांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत आहेत। त्यामुळे विवाह नोंदणी कार्यालयामार्फत 2024 पूर्वीच्या प्रमाणपत्रांनाही बारकोड प्रणाली लागू करून नवीन बारकोड युक्त प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर सध्या आमच्याकडे जे लग्न होतात 2.0 मध्ये होतात। 2024 नंतर ही कार्यप्रणाली कार्यान्वित झालेली आहे। तरी आता सध्या काही लोकांचे काय झालेले आहेत 2010 ते 20 मध्ये किंवा 26 म्हणजे 24 पर्यंत जेव्हा 1.9 मध्ये होतं विवाह प्रणाली, त्यावेळेस त्यांनी विवाह केलेला आहे, त्यांचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यावर आमची सही शिक्कासुद्धा आहे। तर त्यांचं काय म्हणणं आहे की त्याच्यावर QR कोड पाहिजे। तर तसं आमच्या डिपार्टमेंटकडून किंवा शासनाकडून तशी पद्धत आमच्या म्हणजे संगणकीकृत याच्यामध्ये प्रणालीमध्ये विकसित झाली तर आम्ही तसं देऊ शकतो। परंतु अजून तसं संगणकीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। तर जनसामान्य लोकांना ते आधार कार्ड काढण्यासाठी त्यांचा आधार रिजेक्ट होतो आहे, त्यामुळं प्रॉब्लेम येत आहेत। तर याबाबत आमचं शासनाशी किंवा NICशी आमचा पाठपुरावा चालू असून ते लवकरात प्रश्न मार्गी लागेल।